वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे। या मतदारसंघातील दोन्ही नगर परिषदांमध्ये मतदारांनी स्पष्ट बहुमत दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे। विशेष म्हणजे हिंगणघाट नगर परिषदेमध्ये डॉक्टर नैना तुळसकर यांनी विदर्भामध्ये सर्वाधिक 18,500 मतांच्या फरकाने विजय मिळवून एक नवा इतिहास रचलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलाय। हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे या दोन्ही नगर परिषदांमध्ये सत्ताधारी गटाला मतदारांनी भरभरून कौल दिलेला आहे, तर दोन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन झालेली आहे। या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर नैना तुळसकर यांचा विक्रमी विजय। डॉक्टर तुळसकर यांनी 18,500 मतांचे मताधिक्य घेत विदर्भातील सर्वाधिक मतांनी विजय मिळवणाऱ्या नेत्या ठरल्यात। त्यांच्या या दणदणीत विजयामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर नगर परिषदेमध्ये 30 नगरसेवक निवडून आल्यामुळे हिंगणघाटचा गड अधिकच मजबूत झालाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून मतदारांमधील हा उत्साह आगामी काळातील राजकीय चित्र स्पष्ट करणारा ठरत आहे। या विजयानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजय रॅली काढण्यात आलेली आहे। मतदारांचे आभार मानले जात आहेत आणि याचाच अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। पाहूयात। निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहे। विदर्भात अख्ख्या सर्वात जास्त मताधिक्याने जर सीट आली असेल ते म्हणजे हिंगणघाटची आणि भारतीय जनता पक्षाचे 30 उमेदवारासहित नगराध्यक्षपदाची सीट त्यांनी निवडून आणली आहे ना। विदर्भात सर्वात जास्त सुशिक्षित आणि उच्च शिक्षित हे जे सीट होती नगराध्यक्षाची। आपल्यासोबत आहे समीर भाऊ कुणाल, काय सांगाल सर? हिंगणघाटच्या जनतेने ही जी निवडणूक झाली 2025 ची भरभरून आशीर्वाद दिला आणि आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर नैना उमेश तुळसकर यांना एकतर्फा विजय मिळाला आणि 30,000 मतदान मिळालं आणि 18,000 मतांनी त्या विजयी झाला। इतका मोठा विजय विदर्भात एकाही उमेदवाराचा कोणत्याच पक्षाचा आजपर्यंत झाला नाही। इतका मोठा विजय हिंगणघाटच्या जनतेने दिल्या। सोबतच 30 नगरसेवक आमचे महायुतीचे निवडून दिलेले आहे। त्यामुळे 30 नगरसेवक आणि हा इतका मोठा आमच्या डॉक्टर नैना उमेश तुळसकर यांचा 18,000 विजय झाला। हिंगणघाटच्या जनतेचे मी आभार मानतो। सोबतच सिंदी रेल्वे नगरपालिका सुद्धा याच विधानसभेमध्ये आहे आणि सिंदी रेल्वेची नगरपालिका सुद्धा मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आली। तिथले सुद्धा नगरसेवक निवडून आले। त्यामुळे दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका माझ्या विधानसभेतल्या दोन्ही मोठ्या प्रमाणात निवडून आल्या। त्यामुळे हिंगणघाट विधानसभेच्या जनतेला मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। हा विजय माझा नसून, हा विजय डॉक्टर नैना तुळसकरचा नसून, हा विजय राणी कलोडे यांचा नसून, हा हिंगणघाट विधानसभेच्या हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे विधानसभेच्या जनतेचा विजय आहे। त्यांनी निवडून दिलं, त्यांच्यामुळे आम्ही काही करू शकलो आणि मतदान जे झालं जनतेने ते विकासावर केलेलं आहे। त्यामुळे जनतेचं खरंच अभिनंदन करतो। नक्कीच हा जो विजय आहे हा विकासाचा विजय म्हणायला हरकत नाही। 100% विकासावर झाला। विरोधकांनी खूप प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी खोटा प्रचार केला, वेगवेगळे आरोप त्यांनी आमच्यावर लावले, पण जनतेने ते काही ऐकले नाही। जनतेने हिंगणघाटचा विकास बघितलेला आहे। कारण की 2016 मध्ये सुद्धा हिंगणघाटच्या जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन तेव्हा नगरपालिका आम्हाला एक हाती सत्ता दिली होती, हिंगणघाटला सुद्धा आणि सिंदी रेल्वेला सुद्धा। आणि म्हणून दोन्ही ठिकाणची पुन्हा रिपीट झाली, हे खरं महत्वाचं आहे। सत्ता केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही 5 वर्ष काम केलं, 4 वर्ष गॅप गेली, 9 वर्षांनी निवडणूक होत आहे आणि 9 वर्षाच्या निवडणुकीच्या नंतर हे एवढं मोठं यश जनतेने आमच्या पदरात टाकलेला आहे। जनतेला सलाम आहे आमचा। नक्कीच हा जो विकास या ठिकाणी झाला होता, सर्वात मोठा हा विकासाचा विजय। आपल्यासोबत ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या निवडून आलेल्या आहेत डॉक्टर नैनाताई तुळसकर, काय सांगाल? सर्वांना माझा नमस्कार। मी या विजयाचे प्रणेतेच, पूर्ण लोकशाहीचा विजय आहे हा आणि जनतेने भरभरून मला जे मतदान दिलं, मला असं वाटतंय भारतीय जनता पक्षाने जे विश्वास माझ्यावर टाकला, जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या सगळ्या याचा गोष्टीचा विजय आणि त्या विश्वासाला मला खरं उतरायचं आहे आणि हिंगणघाटचं स्वरूप एक विकासाकडे वाटचाल जी आहे ती पुढे न्यायची आहे आणि एक हिंगणघाट स्वच्छ, सुंदर आणि एक चांगलं वातावरण या हिंगणघाटचं निर्माण करायचं आहे। यापुढची जी भूमिका असणार आहे ते बेरोजगारीला अनुसरून आपली भूमिका असणार आहे। माझी बेरोजगारीला म्हणजे रोजगारांसाठी प्रयत्न राहणारच आहे। कारण जे युथ आहे किंवा जे बेरोजगार आहेत त्यांना वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून वेगवेगळ्या कंपन्यांना इथे बोलावून त्यांना त्यांचे प्लेसमेंट मी त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे।
सर्वांगीण हिंगणघाटचा विकास हा सर्वतोपरी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कार्यसम्राट आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा गेल्या 3 रेझिम मध्ये आखलेला आहे. आता नयनाताई तुळसकर यांनी सुद्धा हिंगणघाटचा जो विकासाचा आराखडा आहे हा गेल्या 1 वर्षापासूनच आखून ठेवलेला आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, हिंगणघाट. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.